नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे खमंग असं ताकातलं पिठलं. त्याच्यासाठी 1 वाटी बेसन मी इथे घेतलं आहे आणि 1 वाटी किंचित आंबट ताक घेतलं आहे. ताकाऐवजी तुम्ही अर्धी वाटी दहीसुद्धा घेऊ शकता. ताकातलं पिठलं बनवण्यासाठी फार आंबट दह्याचा किंवा ताकाचा वापर करायचा नाही आहे, नाहीतर ह्या पिठल्याची चव पाहिजे तशी येणार नाही. पिठलं बनवण्यासाठी किती पाणी लागलं ते शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. हे पिठलं खमंग आणि पाचक असं तयार होतं. 10 मिनिटात हे बनवून तयार होतं. त्यामुळे झटपट बनणारं हे पिठलं केव्हा पण तुम्ही बनवू शकता. घरात भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीचं खमंग झटपट असं पिठलं हे तुम्ही बनवू शकता. फार अप्रतिम स्वादाचं हे पिठलं बनवून तयार होतं. आता आपण फोडणीची तयारी करू. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचे आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आता अर्धा टीस्पून मोहरी घालून फोडणी करायची आहे. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे, म्हणजे फोडणीला एक खमंगपणा येतो. त्याच्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. पाच ते 6 कढीपत्त्याची पानंसुद्धा इथे आपल्याला घालायची आहे. काही ठिकाणी कांदा न घालता सुद्धा हे पिठलं बनवलं जातं. हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट घालून हे पिठलं खमंग असं तयार होतं. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पिठलं बनवू शकता. कांदा न घालता हे पिठलं सुद्धा छान असं बनवून तयार होतं. त्याच्यानंतर पाव टीस्पून हिंग घालायचं आहे. आता आलं, लसूण, मिरची पेस्ट मी इथे घालत आहे. 1 ते 1.5 टीस्पूनपर्यंत तुम्ही ही पेस्ट वापरू शकता. 2 मिनटं ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे. कांदा लसूण खात नसाल तर कांदा लसूण स्किप करून आलं, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून अशा पद्धतीने फोडणी करू शकता. हळद घातली आहे. हळद चांगली मिक्स करून घेऊ. आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. इथे मिरची पेस्ट वापरल्यामुळे 1 टीस्पूनच लाल तिखट मी घातला आहे. त्याच्यानंतर बेसन पीठ जे भिजवून घेतलं होतं ते आपल्याला इथे घालायचं आहे. बेसन पीठ भिजवताना 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ताक आणि 2 वाट्या पाणी घातलं होतं. आणखी अर्धा वाटी पाणी मी इथे घातलं आहे. 1 वाटी बेसन पिठासाठी 2.5 वाट्या पाणी मी इथे वापरलं आहे. हे पिठलं घट्ट आवडत असेल तर 2 वाट्यापर्यंत पाणी वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घालून घेतली आणि एकसारखं ढवळत घट्टपणा येईपर्यंत मीडियम फ्लेमवर हे पिठलं असंच ढवळत राहायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीने ढवळलं की गुठळ्या ह्या होत नाही. आता 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून 2-3 वाफा काढायच्या आहे. दर 2-3 मिनिटांनी पिठलं हे तळापासून ढवळत घेऊन आणखी झाकण ठेवून वाफ काढायची आहे. असं 7 ते 8 मिनटं हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे. झटपट हे पिठलं बनवून तयार होतं. नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. हे पिठलं तुम्ही गरम भाताबरोबर सर्व करू शकता. भाकरीबरोबर, पोळीबरोबर अप्रतिम चवीचं लागतं. पिठलं हे तयार आहे. सर्व करून घेऊ. झटपट बनणारं हे पिठलं नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.